पौर्णिमेची रात्र होती. त्या रात्री एका सुनसान जंगलातून एक बैलगाडी चालली होती. बैलगाडीच्या चाकांचा आवाज येत होता. दोन शुभ्र उंच बलदंड आणि भरीव बैल गाडीला जुंपले होते. त्यांच्या शिंगावरील घुंगरांचा आवाज येत होता. गाडीमध्ये एक भरदस्त रेखीव, धिप्पाड आणि पिरदार शरीरयष्टीचा माणूस गाडी हाकत होता. त्याच्या हावभावावरून असं दिसून येत होतं की त्याला कुठेतरी तातडीने पोहोचायचे होते, म्हणून तो गाडी जोराने हाकत होता. त्याच्या चेहऱ्यावर थोडी भीती तसेच चिंताही दिसून येत होती. सतत तो आजूबाजूला पाहत होता, जसं कोणीतरी त्याचा पाठलाग करत आहे. त्याचे अंग घामाने भरलं होतं. तो स्वतःच्या बैलांशी बोलत होता. लेकांनो, बिगी बिगी पाय उचला, आपली चिऊ आपली वाट पाहत आहे. रावजी हा एक व्यापारी होता. स्वतःची शेती होती. त्यामध्ये पीक घेऊन तो तालुक्याच्या बाजारात विकत असे. रावजीला एक सुंदर अशी पत्नी होती, रमा, आणि 2 मुली होत्या. एकीचे नाव होतं अनिता आणि दुसरीचे सरिता. सरिता धाकटी होती, म्हणून घरची तिला लाडाने चिऊ म्हणत. त्यांच्याकडे 2 सोन्यासारखी बैल होती, सर्जा आणि राजा. त्यांना ती सर्व मुलाप्रमाणे जीव लावत असे. तर रावजी व्यापारासाठी तालुक्याला गेला होता. इकडे मात्र चिऊ आजारी पडली होती. खूप औषध उपचार केले, पण तिला काही बरं वाटेना. वैद्य म्हणाले, तिला तालुक्याच्या दवाखान्यात उपचारासाठी घेऊन जा, असा सल्ला दिला. रमाला काय करू कळेनासे झाले. तिने एका माणसाकडून रावजीला संदेश पाठवला. तो व्यक्ती संदेश घेऊन रावजीकडे गेला. रावजीने संदेश वाचला आणि घरी जाण्यासाठी तयारी करू लागला. तेवढ्यात रावजीचा मित्र म्हणाला, रावजा, सांज झाले, आता कुठं चालला तू? तुला ठाव नवं? तो येईल आता, माझ्या एक, उद्या पहाटे निघ तू. त्यावर रावजी म्हणाला, नाही र, माझी चिऊ आजारी हाय. तिची अवस्था खूप नाजूक हाय. मला काय बी करून घरी जाऊन उद्या पाट माघारी तिला घेऊन यायला हवं. असं म्हणून रावजी तडक घराच्या दिशेने निघाला. रावजी जसजसा रानाच्या आत शिरत होता, तसतसे त्याला विचित्र आवाज ऐकू येत होते. पक्ष्यांचे आवाज, झाडांच्या पानांची सडसड, वटवाघळे उडत होती. वारा सुटला होता. रावजी गाडी जोरात हाकू लागला. अचानक कोणीतरी, रावजी, कुठं चाललासा? असा मागून आवाज ऐकू येतो. रावजी मागे वळून पाहतो, तर मागे कोणीच नसतं. रावजीच्या चेहऱ्याचा रंग उडतो. एवढ्या वाऱ्यातही रावजीच्या चेहऱ्यावर घाम फुटला होता. रावजी आता आणखी जोराने गाडी हाकायला लागतो. अचानक एक बिभत्स मनुष्य रावजीच्या गाडीच्या सोबत पडताना दिसतो. फाटलेले कपडे, वाढलेले केस, फुगीर शरीर, तोंडातून पाणी गळत असतं. हातपाय पांढरे पडलेले होते. अंगाचा दुर्गंध येत होता. तो रावजीला पाहून म्हणे, रावजी, गाडी थांबव, गाडी थांबव. हे ऐकून रावजी आणिक वेगाने गाडी हाकू लागला. तरी देखील तो व्यक्ती गाडीसोबत त्याच वेगात पळत होता. आता रावजीचे हातपाय कापू लागले होते. त्याला कळून चुकले होते की हाच तो आहे, कप्पा, ज्याच्याबद्दल लोक बोलायचे. कप्पा हा कोकणातील भूताचा प्रकार असतो. पांडुबा याच्या श्रेणीतील असा व्यक्ती जो पाण्यात बुडून मृत पावतो, ज्याच्या काही इच्छा आकांक्षा पूर्ण नसतील झाल्या. हा कप्पा लोकांना रात्रीच गाठतो आणि पाणी असणाऱ्या ठिकाणी नेऊन पाण्यात बुडून मारतो. आता रावजीला कळेना काय करायचं ते. यातून बाहेर कसं पडणार, असा विचार चालू होता रावजीच्या डोक्यात.
तेवढ्यात रावजीच्या डोक्यात एक गोष्ट आली. त्याला त्याच्या आजीने सांगितलेली. लहानपणी रावजीची आजी त्याला भूताच्या गोष्टी सांगायची. तेव्हा रावजी घाबरायचा आणि आजीला विचारायचा, आजी, जर खरं भूत आलं माया वाटेत तर म्या काय करू? त्यावर आजी रावजीला म्हणायची, 2 गोष्टी ध्यानात ठेव. ज्या गाडीला प्राणी जुंपलं असतूया अशा गाडीवर भूत कवा बी चढत नाही. कारण जेव्हा प्रभू रामचंद्रांनी रावणाला मारलं होतं तेव्हा त्यांनी इंद्रदेवांनी दिलेल्या रथावर बसून युद्ध केलं होतं. तेव्हापासून प्राणी जुंपलेले रथ किंवा गाडी यात देवाचा वास असतो, म्हणून त्यात भूत चढू शकत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आग. कारण जी भूत होत्यात त्यांच्या अंगाला अग्नी भेटत नाही. त्यांचे शरीर असंच कुठंतरी पडून सडून जातं, म्हणून भूत आगीला घाबरत्यात. आता रावजी लगेच खिशातून विडी काढतो आणि पेटवतो. माचीसची काडी कप्पाच्या दिशेने फेकतो. कप्पा मागे थांबतो आणि म्हणतो, रावजा, तू मला हिणावतो काय? आता तुला सोडत नसतो म्या. असं म्हणून कप्पा अचानक गाडीसमोर येतो. बैल बिथरतात आणि दुसऱ्या दिशेने पडू लागतात. कप्पा त्यांना रस्त्याशेजारी असणाऱ्या तळ्याजवळ घेऊन चालला होता. इकडे मात्र रावजी खूप प्रयत्न करत होता. कासरा ओढत होता, काठी मारत होता, ओरडत होता, तरी देखील बैल त्याचे ऐकत नव्हती. असं करता करता कप्पा रावजीला तळ्याजवळ घेऊन पोचतो. रावजीच्या गाडीचे मागचे चाक चिखलात रुतू लागते आणि कप्पा सामोरून बैलांना मागे ढकलत होता. गाडी हळूहळू मागे चालली होती. रावजीला कळत नव्हतं आता काय करावे. रावजीच्या डोळ्यासमोर त्याचं सर्व कुटुंब दिसू लागलं होतं. त्याला वाटू लागलं की आता आपण मरणार. आपण आपल्या मुलांची तोंड परत पाहू शकणार नाही. अशी सर्व कालवाकालव रावजीच्या मनात चालू असते. तेवढ्यात रावजीच्या डोक्यात एक कल्पना येते. रावजी अचानक विडी पेटवतो. माचीसची काडी आणि विडी दोन्ही कप्पाच्या दिशेने फेकतो आणि चटकन गाडीतील पारणी उचलतो आणि राजाला टोचतो. राजाला लगेच आक्रोश होतो आणि समोरचे 2 पाय उचलतो आणि कप्पाच्या छातीवर मारतो. कप्पा खाली पडतो. तेवढ्यात रावजी जोरात ओरडतो, चल सर्जा राजा, आणि जोरात थाप मारतो सर्जावर. दोघे जोशात उडी मारतात आणि गाडीला चिखलातून बाहेर काढतात. रावजी रस्त्याच्या दिशेने गाडी वेगाने पळवायला लागतो. थोडा क्षण न दवडता रावजीच्या डोक्यावरच्या फेटा काढतो आणि काठीला गुंडाळतो. बैलगाडीच्या खाचेत ती उभी करतो आणि माचीसने पेटवतो. तशीच ती काठी उचलून जकडाच्या समोर अडवतो आणि गाडी जोरात हाकायला लागतो. तेवढ्यात कप्पा गाडीसमोर येतो, पण मशाल पाहून पडून जातो. पण तो रावजीचा पिच्छा सोडत नाही. तो गाडीचा पाठलाग करू लागतो. रावजी लगेच विडी काढतो, पेटवतो आणि ओढायला लागतो, कारण तो त्यावर देखील हल्ला करू शकतो. रावजी माचीसच्या काड्या पेटवून मागे टाकत होता. त्यामुळे कप्पाजवळ येऊ शकत नव्हता. तो मागून पाठलाग करत होता. असं करता करता रावजी जंगलाच्या वेशीबाहेर येतो. एक ठराविक जागा जिच्यात कप्पाचा वावर असतो, जिच्या बाहेर तो जाऊ शकत नाही. तिच्या शेवटच्या किंवा सुरुवातीच्या टप्प्याला वेस असं म्हणतात. तसा लगेच कप्पा गायब होतो. वेशीच्या थोडं पुढे गेल्यावर रानातून एक जोरात आवाज येतो, वाचलास, वाचलास, पण पुढच्या वक्ताला सोडत नसतो तुला. रावजी मांडी ठोकून म्हणाला, अरे हट.
रावजा काय तुला लाचा पुचा वाटला होय, म्या नसतो गावत तुला. असं म्हणून रावजी घरी निघाला. पुढे रावजी घरी पोहोचतो. पहाट होते. चिवला घेऊन रावजी तालुक्याच्या दवाखान्यात जातो. काही वेळाने चिव ठणठणीत होते आणि ते परत घरी येतात. मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली लाईक व कमेंट करून नक्की सांगा. व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन गोष्टीसोबत.